परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं सदृशं तत्त्वमशादिरक्षणम् एकं नित्यनिर्मलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। शाश्वत वैभवाचा स्वामी अखिलेश भगवान राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज मनमोहन स्वामी तसेच महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्यांच्या जन्मी साष्टांग परिपात करून तसेच माझे आजोबा माझे आई वडील व माझे काकू आणि स्वर्गीय माझे काका यांचा जन्मी साष्टांग परिपात करतो आणि 5 मिनिटांची सेवा बोलण्याचा प्रयत्न करतो। भक्त म्हणाले कोणाची भक्त कोणाला म्हणावं, भक्ताचे विचार कसे असले पाहिजे, भक्ताचे विचार संतांसारखे असले पाहिजे, भक्तांनी करावं काय, संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय आहे, संत कशासाठी जगतात तर संत जगाच्या कल्याणासाठी जगतात आणि आपण आपल्या संसारासाठी जगतो। जगद्गुरु तुकाराम महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं, जसं भगवान सांगितलं की पक्ष्याला अन्न हे दिलं पाहिजे, पाणी दिलं पाहिजे, तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय केलं होतं तर त्यांच्या शेतामध्ये कांद्या होता तर त्यांनी पाखराला ते खाऊ गेला, पण जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटलं की अन्न खात आहे पण यांना पाण्याची सुद्धा गरज आहे, म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय केलं तर प्रत्येक झाडाला एक पळसाच्या पानाचं धुरण बांधून त्यामध्ये पाणी टाकण्याचं काम केलेलं आहे। हे संतांचे विचार आहे। आपले विचार कसे आहेत, आपले विचार कसे आहेत तर आपले विचार आहेत माडी बांधण्याचे, आपले विचार आहेत वावर घेण्याचे, आपले विचार आहेत आपल्या पोरांना ड्युटीला लावण्याचे किंवा आपले विचार आहेत लोकांचं वाईट पाहण्याचे। आपण काय करतो दुसऱ्याचं वाईट पाहतो, पण संत काय करतात, संत सगळ्यांना समानतेचा हक्क पाहतात, कारण संतांना असं वाटतं की माझा जगातला प्रत्येक माणूस प्रत्येक पक्षी पशु समानतेनं जगला पाहिजे। भक्त म्हणाले कोणाची जोडवा भंगी असे पासी अहंकार मी असला देव भाव पाला, आपल्या शरीरामध्ये अहंकार गेला पाहिजे, अहंकार गेल्याशिवाय आपला देह भाव पालटला पाहिजे। आपण काय करावं, माझे चोखोबाराचे विचार चोखोबाराचे जात असताना चोखोबाराची एवढी गरीबी होती की त्यांना खायला सुद्धा 8 दिवसाचं काटाशिवाय काही भेटत नव्हतं। जेव्हा म्हणतात भक्त संतांच्या घरी कधीच काय नसतं। तुकाराम महाराजांच्या घरी 65 लाखाची प्रॉपर्टी होती, त्यांनी काय केली, ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी माझ्या संतांनी कर्जमाफी केली, मोदी सरकारनं आता केली, ठाकरे सरकारनं आता केली, फडणवीसने आता केली, मनमोहन सिंगानं आता केली, पण माझ्या तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये कर्जमाफी केली। पण जे बैमान कसं बैमान तर तुकाराम महाराजांचे लेकरं उपाशी का गेले, तुकाराम महाराजांचे लेकरं उपाशी का गेले तर या लोकांनी सगळ्यांची कर्जमाफी केली, या लोकांना भरभरा केली, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे लेकरं अन्न आणण्याकरता गेले, उपाशी गेले, का गेले असतील तर या जर ज्यांची कर्जमाफी केली त्यांनी जर एक पाहिली जर त्याच्या घरी येऊन गेले असते तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचे लेकरं उपाशी गेले नसते। हे सरकारचे विचार असतात। आपले विचार कसे आहेत, आपले विचार आपल्याला वाटतं माझा मुलगा कसा व्हावा, माझा नातू मंजूर व्हावे, माझे नातू मंजूर ड्युटीला जावे, जातील, पण आपण काय केलं पाहिजे, आपण चांगलं कार्य केलं पाहिजे, आपण कसं वागावं, आपण संतांसारखा जीवन जगलं पाहिजे। हे माझ्या जिजाबाईला खायला 2.5 महिने त्याच्या घरी चूल घेतली नव्हती। जिजाबाई काय खात असेल
जिजाबाई म्हणजे कोण? माऊली म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी. किंमतला तुकोबारावर का बोलायले? कारण आमचे बुवा आळंदी शिकले, हे बुवा आळंदी शिकले. संतांना जात नाही, संतांना भेट नाही. संत एका ठिकाणी राहतात. संत समाज भाग का करतात? खरा तो एखादी धर्म जगाला प्रेमाला पाहिजे. जगाला कसं पाहिलं पाहिजे? तर प्रेमानं पाहिलं पाहिजे. त्या दिवशी मी बोललो नव्हतो, कारण ते माझं कारण होतं किंवा गुरुमाऊलीचा उद्देश होता. माझे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी काय कार्य केलं? आमच्या या विश्व धर्माचा पसारा उघडून काढण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर माझे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केलेलं आहे. तसेच त्यांनी वयाच्या 104 वर्षापर्यंत सतत घटक राहील. कशासाठी घातली असतील तर जगासाठी घडली. भक्त म्हणाले कोणाचे? मी या क्षेत्रावर बोलत आहे. धर्म आणि जग जरी धरला आणि धर्म जरी धरला तर संतांना वाटतं की आपला धर्म एक आहे आणि जगही एक आहे. त्याकरता संतांनी सगळं कसं पाहिजे तर खरा तो एक धर्म. लोकमान्य टिळकांनी परंपरा लावून दिली. काय लावून दिली? 1911 मध्ये कीर्तन परंपरा जर कोणा की पहिला कीर्तन संमेलन जर कुठं झाला असेल तर माझ्या लोकमान्य टिळकांनी लावलं नाही. 1911 मध्ये संतांसारखं करण्याचं महत्व जर कळालं तर माणसाला सत्याग्रहाची सुद्धा गरज नाही मला असं वाटते. आपण घरी बसून सुद्धा परमार्थ करू शकतो. आपल्याला परमार्थ करायला काय लागत नाही. फक्त काय लागतो? भाव लागतो. आपली श्रद्धा लागते. आणि श्रद्धा आणि भाव असल्यावर आपण कोणत्या कडेला जाऊ शकतो? आपल्याला जगद्गुरु तुकोबारायांना फक्त भाव आणि श्रद्धा होती म्हणून त्यांना स्वर्गातून विमान नेण्याकरता आलं होतं. असे शुद्ध भाव ज्याचा देव अंगीच तयाचा. तर आपला भाव जर चांगला असेल तर आपल्याला काही करू शकतो आपण. तसेच आमचे आजोबा गंगाधररावजी गवळी मोठे भगवानजी त्यांनी साधं एक रोपटं लावलं. आमच्या रोपट्याचं फार मोठं झाड झालेलं आहे. गावागावात उमरी लावून बोललेली आहे. का बोललेली? त्यांनी बी लावलं. बी कसं लावलं? शुद्ध लावलं. म्हणून आज फार मोठं झाड झाले आहे. आपल्याला आज त्या झाडाच्या सावली खाली बसून सप्ताह करायचा आहे. हे संतांचे विचार आहे. संतांसारखं जगण्या पाहिजे. आपण संतांमध्ये आणि आपल्यामधला जो भेद आहे ना त्याचा दूर केला, अंधकार दूर झाला तर आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आणि परमार्थ कधी करावा? परमार्थ माझ्यासारख्या तरुण माणसाने परमार्थ करावा. आपण काय करावं? ऐकू येईना मग परमार्थ करायला चालू. पण कधी परमार्थ केला पाहिजे? माझ्या मनोज स्वामींनी परमराष्ट्र ग्रंथ लिहला. मनोज स्वामी वयाच्या 16व्या वर्षी ग्रंथ लिहला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी धोरण मांडले. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीने वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. हे म्हणतात संतांचे विचार. संत म्हणतात आम्हाला जास्त दिवस जगायची गरज नाही. आम्हाला जास्त दिवस जगायची गरज नाही. कारण आपल्याला थोडं जरी जगलं तरी आपल्याला काही होत नाही. कल्याण तसेच बोला. आपल्या परमरहस्यामध्ये काय लिहिलेलं आहे? परमरहस्यामध्ये लिहिलेलं आहे गुरु जंगम लिंग. महादेवाची पूजा करावी, पार्वतीची पूजा करावी, गुरुची पूजा करावी, लिंगाची पूजा करावी. आपल्या मुलांना लिंग संस्कार द्यावा. आपल्या मुलांना धर्माचं आचरण शिकवावं. आपल्या मुलांना शिवानुभ मंडपामध्ये घेऊन यावं. हे कोणा लिहिलंय? माझ्या संत शिवाजी मनमथ माऊलीने लिहिलं. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे वेळेवाकडे शब्द तुमच्या समोर तुमच्याच लेकरूमधून सांगलेले आहे. चुकलेलं असतील तर ही माझ्या वहिनीचा दोष
किंवा तुमच्या मुलाचा दोष समजा. आणि एवढंच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द बोलून संपवतो. कारण त्या दिवशी मला बोलता आलं नाही. कारण एवढा अभ्यास नव्हता आणि आवाज नव्हता, प्रॅक्टिस नव्हती. थोडं 2 दिवस याच्यावर चिंतन केलं आणि तुमच्या समोर खेडेवाकडे शब्द बोललेला आहे. तुमचं लेकरू म्हणून ते खेडेवाकडे बोलले शब्द मी ऐकून घेते. त्यामध्ये मी सर्वांचे आभारी आहे. ही माझी वाक्य पुष्पात होत्या. समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विजय श्री गुरु राजेशास्त्री श्री गुरु राजेशास्त्री संत शिरोमणी महाराज स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. रुद्रमणी शिवाचार्य महाराज की जय. तसेच सर्व महाराष्ट्रातील शिवाचार्य संतांनी चला सर्व शिवपाल भजनी मंडळ यांनी लवकरात लवकर येण्याची